किती वेळाचा आहे? 7 मिनिटाचा सामना होईल. एक जबरदस्त अशी लढत आता आपल्याला बघायला मिळेल. पेन विरुद्ध रोहा. काय हे रोहाचं तोक्तेबाद आहे. बोनसचा बादशाह तुरुप का इक्का, हुकुम का इक्का. अर्थातच निखिल शिर्केला रोखू शकेल शिवशंभू पाटणेश्वर. लाईनमन्स आहेत का पाटणेश्वर संघाच्या पाठीमागे? पाटणेश्वर संघाच्या पाठीमागे लाईनमन जाऊ द्या. तुषार जांभेकर त्या ठिकाणी व्यवस्था करा. लाईनमन्स बी अलर्ट. धन्यवाद मित्रांनो. आतापर्यंत आपलं सहकार्य हे लाख मोलाचं आहे, परंतु हे लाख मोलाचं सहकार्य आता करोडाचं होणार आहे, कारण ही अंतिम फेरीची लढत आहे. चला सामन्याला होते सुरुवात. आजच्या ह्या स्पर्धेची मेगा फायनल आपण अनुभवतोय. कडसुरे विरुद्ध पाटणेश्वर, पेण विरुद्ध रोहा. बघूया पहिली चढाई ऍडव्हान्स टॅकल. ये तो गलती कर दी बॉस. प्रत्युत्तरादाखल आपल्याला बघायला मिळतोय पेण तालुक्यामधून एक जबरदस्त खेळाडू, अर्थातच जर्सी क्रमांक 9 शिवशंभू पाटणेश्वर. चांगल्या प्रकारे अत्यंत कमी वेळामध्ये विकी ठाकूरच्या नेतृत्वाखाली या संघाने सुरुवात केली आणि नक्कीच आता चांगल्या प्रकारे यशाला गवसणी घालतोय. ऍडव्हान्स ऍडव्हान्स ऍडव्हान्स. निखिल शिर्के सक्सेसफुल होता होता मात्र राहिलाय. एक चांगली पक्कड त्या ठिकाणी बघायला मिळते. प्लॅनिंगचा खेळ कुठेतरी दाखवताना आपल्याला दिसतोय तो अर्थातच शिवशंभू पाटणेश्वर. ज्यावेळेस तुमच्या समोर मित्रांनो एखादा बलाढ्य संघ असतो ना, त्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी असे 3 प्लॅन असायला हवेत. कोणता तरी एक प्लॅन सक्सेसफुल होईल आणि नक्कीच गनिमी काव्याच्या नीतीने तुम्ही विजय संपादन करू शकता. परंतु मित्रांनो एका विजयाने कोणी सिकंदर होत नसतो आणि एका पराभवाने देखील कोणी फकीर होत नसतो. त्यामुळे विजयी झाला तर माजू नका आणि पराभूत झाला तर लाजू नका. निश्चितच 30 जिद्द, 30 उमेद, 30 दहशत आणि तोच दरारा पुन्हा एकदा मैदानामध्ये ठेवण्याची ताकद ठेवा. कठीण काळामध्ये मात्र स्वतःला इतकं सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. स्वतः जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपली असं जाहीर करू नका, कारण आयुष्याच्या शर्यतीमध्ये आपण खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत जिंकत नसतो. अहो एक दिवस मरण्यासाठी आपण आयुष्यभर जगत असतो. निखिल शिर्के बघा पुन्हा एकदा. एक तगडी पक्कड या ठिकाणी झाली, त्यानंतर मात्र निखिल शिर्केला जीवनदान मिळालं. अचूकरित्या 2 खेळाडू या ठिकाणी बाद करतात. प्रत्युत्तर दाखल सुयोग म्हात्रे. नक्कीच मित्रांनो या खेळाडूची पर्सनॅलिटी जर आपण पाहिली तर मात्र कौतुकास पात्र आहे. विवेक शिंदे, आपण एक कॅप्टन कूल म्हणून जाणले जाता, आपण ही चूक कशी करू शकता? त्या ठिकाणी यशला जीवनदान मिळतंय. आता मात्र लढत थोडीशी कडवी होणार आहे. निखिल शिर्के विरुद्ध संपूर्णतः संघ त्या ठिकाणी सज्ज झालाय. शिवशंभू पाटणेश्वर ऍडव्हान्स टॅकल आणि ही चूक. 2 गुणांची कामगिरी.
तुटीत काळाचा अवलंब केला गेला अर्थातच कोच यांच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो, गुरुचा गुरुमंत्र हा आपल्याला वेळोवेळी कामी येत असतो. गुरु हा आपल्या यशाचा रथाचा सारथी असतो. ज्या प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाला गायडन्स केला त्याच प्रकारे गुरु आपल्याला गायडन्स करत असतात. आयुष्यामध्ये एक यशस्वी सल्ला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो. परंतु यशस्वी सल्ला ऐकणं हे आपल्यावर असतं. बघा, वारंवार त्या ठिकाणी गुण टिपण्याचा मानस आपल्याला निखिलच्या माध्यमातून बघायला मिळतोय. 7 आणि 3 4 गुणांचा फरक असेल. रोमांच थरार आपण पाहतोय. रोमांच थरार पदलालिप्त संघर्ष नाट्य तुंब युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओहोटी गृहरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिळवणारा हा मैदानी महोत्सव अर्थातच कबड्डी महोत्सव या ठिकाणी सांगतेकडे वाटचाल करतोय. खऱ्या अर्थाने अनेक संघ आले, परंतु त्या संघांमधून शिवशंभू पाटणेश्वर आले. त्यांनी पाहिलं, ते खेळले आणि मात्र त्यांनी जिंकून घेतलं सारं आणि साऱ्यांच्या मनावर अधिराज्य करत हे 2 संघ या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेत. वाह, सूरज शिंदे काय मगर मिठी आपली. एक भला मोठा बलाढ्य डोंगर समोर उभा राहिल्यासारखे सूरज समोर उभा राहतो आणि त्यानंतर मात्र गनिमांना सुटणं थोडस कुठेतरी कठीण होतं. थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. थोडासा बुचकाळ्यात पडतोय तो अर्थातच शिवशंभू पाटणेश्वर संघ. आता मात्र हा एकटा एवढा खेळाडू मैदानामध्ये शिल्लक. करो या मरो सिच्युएशन, एकतर प्रयत्न करा अन्यथा आपल्या संघाला संकटात टाका. यावेळेस जमचा प्रयत्न, परंतु सक्सेसफुल पकड आणि लोणाचा बोजा मात्र त्या ठिकाणी चढतोय तो अर्थातच शिवशंभू पाटणेश्वर संघावरती. 12-4 8 गुणांचा फरक असेल. आजच्या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा जर आपण आलेख काढला ना तर आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त चढाया या निखिल शिर्केच्या नावावर असेल. मित्रांनो, नॉन स्टॉप मशीन प्रमाणे कार्य करतो हा खेळाडू. वारंवार आपल्या संघाच्या विजयाकरिता चढायांची धुरा आपल्या खांद्यावर घेतोय आणि 1 मॅन शो त्या ठिकाणी आपल्याला वारंवार चढाया निखिलच्या आपल्याला बघायला मिळतात. एक अफलातून आणि अफाट खेळाडू
निखिलच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये तयार होताना आपल्याला बघायला मिळतं. खऱ्या अर्थाने हे भविष्य या रायगड जिल्ह्याचं आहे. पुन्हा एकदा सुयोग, ऍडव्हान्स टॅकल सुमित शिर्के सर. प्रत्युत्तर दाखल अर्थातच रेड मशीन. नक्कीच मित्रांनो, जर जंगलावर राज्य करायचं असेल तर वाघाची शिकार करावीच लागते. परंतु सुयोग सारखा वाघ जर या ठिकाणी सक्सेसफुल होत राहिला तर मात्र संकट येऊ शकतं. चला मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरासाठी खेळ थांबलेला असताना 13-7 6 गुणांची आघाडी असेल ती अर्थातच कडसुरे संघाकडे. याची प्रतिस्पर्धी संघाने नोंद घ्या. आता मात्र या उत्तरार्धातली पहिली चढाई विवेकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. कॅप्टन कूल ऑफ कडसुरे, कमबॅक कसा करावा हे जर शिकायचं असेल तर आता तुम्हाला शिकायला मिळेल. बघा, सामना समसमान गुणांवर येतोय. आता जबाबदारी वाढेल आपली. निखिल शिर्के सेकंड हाफ मध्ये नक्कीच तुम्हाला संधी असते. जो संघ सेकंड हाफ मध्ये लीड घेतो तो संघ सामन्यावर लीड करतो. पुन्हा एकदा सुयोग 3 नंबरच्या जर्सी मध्ये आपल्याला एक मजबूत देहबांधाला आपल्याला खेळाडू बघायला मिळतं. शेवटची 5 मिनिटं असेल सामना संपायला. सह्याद्रीच्या कडे कपारी नाद भवानी गाजे, हृदयात शिवबानी काळ जात शंभूराजे. खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे. हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे. हा महाराष्ट्र शंभूरायांच्या बलिदानाचा आहे. हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा आहे.
हा महाराष्ट्र तुमच्या आमच्या मराठमोठ्या खेळाडूंचा आहे. हा महाराष्ट्र शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा आहे. आणि हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने अनेक वीरांचा आहे. हा महाराष्ट्र हुतात्म्यांचा आहे. हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने संतांची भूमी आहे. हा महाराष्ट्र देवभूमी आहे. हा महाराष्ट्र कबड्डीचा कर्तबगार मिरवणारा हा महाराष्ट्र आहे. खऱ्या अर्थाने अनेक खेळांसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्र आहे. कुस्तीपटूंचा महाराष्ट्र आहे. आणि नक्कीच अनेक खेळांवर आपली मोहर उमटवणारा महाराष्ट्र आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी यावेळेस निखिल शिर्के रिक्त से माघारी एक बोनस गुणाची कमाई करून माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर अर्थातच सुयोग. ऍडव्हान्स टॅकल पुन्हा एकदा सामना बरोबरीवर. काय मित्रांनो, कोल्वे सामन्याची पुनरावृत्ती होईल का? ही देखील फायनल 5-5 चढांवर जाईल का? सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. चढाईसाठी पुनश्च एकदा आपल्याला बघायला मिळतं यश पाटील. 5-1 समीकरण बोनस गुण ऑफ असेल आणि 1 गुणाची आघाडी असेल ते अर्थातच पाटणेश्वर संघाकडे.
पुन्हा एकदा यश पाटील. यशच्या देखील वारंवार चढाई आपल्याला बघायला मिळतात. 16-15 असं गुणफलक. शेवटची 3 मिनिटं असेल सामना संपायला. पंचांकडून या ठिकाणी इशारा येतोय. आता मात्र थर्ड रेड ही महत्वपूर्ण रेड असू शकते या सामन्यामधली. सूरज शिंदे ऍडव्हान्स टॅकल, अति घाई आणि आपल्या संघाला संकटात नाही. अठरा 15 शेवटची 2 मिनिटं असेल सामना संपायला. चढाईसाठी यश पाटील वेळ काढू धोरण आजमावेल. कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले जाणार नाहीत. पूर्णतः वाट पाहिली जाईल बचावपट्टूंची की बचावपट्टू माझ्यावर कधी अटॅक करतील. नक्कीच ही अंतिम फेरीची लढत कडसुरे संघाला आता मात्र जोरदार प्रयत्न करावे लागतील जल विजय संपादन करायचा असेल तर. शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. सामना संपतोय आणि अंतिम विजेतेपद जात आहे ते अर्थातच शिवशंभो पाटणेश्वर संघाला. मित्रांनो आपलं खूप खूप अभिनंदन. खऱ्या अर्थाने 3 वर्षाची प्रतीक्षा संपली आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावण्याची आपल्याला संधी मिळाली. खूप खूप अभिनंदन आहे आपलं शिवशंभो पाटणेश्वर. परंतु कडसुरे संघ उद्या देखील संधी असेल की आज जिंकता जिंकता हरलो, या हरल्याची मला खंत नाही आणि पुन्हा उठेन पुन्हा लढेन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. धन्यवाद. आदरणीय केजी म्हात्रे सर आपण व्यासपीठाकडे या. केजी म्हात्रे सर.